संगमनेर शहरातील नामांकित ASP फर्निचर फॅक्टरी आउटलेट या दालनात आपल्याला मिळतील थेट फॅक्टरी रेट पासून सोफा सेट, कपाट, पलंग, दिवाण, लग्नासाठी बेस्ट क्वालिटी आणि परवडणाऱ्या दरात। आजच ASP फर्निचरला भेट द्या आणि आपलं ड्रीम फर्निचर घेऊन जा। आमचा पत्ता दिल्ली नाका, कोल्हेवाडी रोड, संगमनेर। संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गुलेवाडी शिवारात एक भीषण अपघात घडला असून एका वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली आहे। नाशिक अहिल्यानगर बायपासवर झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH16 CC 6847 क्रमांकाचा रिकामा कंटेनर गुलेवाडीच्या दिशेने येत होता। मात्र चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट रस्त्यालगत असलेल्या पपईच्या शेतात घुसला। पुढे जाताना कंटेनरने शेतातील घराची भिंत तोडून आत प्रवेश केला। यावेळी घरासमोर बसलेल्या सत्यभामाबाई सातपुते, वय अंदाजे 60 ते 65 वर्ष, या अचानक कंटेनरच्या खाली सापडल्या। त्या पूर्णपणे कंटेनर खाली दाबल्या गेल्याने त्यांच्या हातावर कंटेनर गेल्याने हात गंभीररित्या जखमी होऊन निकामी झाला आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत महिलेला कंटेनर खालून बाहेर काढले व उपचारासाठी कॉटेज रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। विशेष म्हणजे या परिसरातून वाळू तस्करीचे ट्रक, मुरुम वाहतूक करणारी वाहने तसेच ओव्हरलोड भरलेले ट्रक मोठ्या वेगाने धावत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे। त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की भरधाव वेगावर नियंत्रण आणावे, ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।